हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायशीत प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. सो आज आपण अगदी छान अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत. आता ना रिसेंटली रक्षाबंधन येत आहे, त्याच्यानंतर रक्षाबंधनच्या दिवशी नारळी पौर्णिमा असते. नारळी पौर्णिमेसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता किंवा आता श्रावणी सोमवार सुरू आहेत, श्रावणातले शनिवार सुरू आहेत, त्या दिवशी सुद्धा आपल्याला गोडाचा नैवेद्य काही ना काहीतरी बनवावा लागतो, ते देवाला दाखवावा लागतो. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा वाला पदार्थ बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने. आज आपण काय बनवणार आहे मम्मी? आज ओल्या नारळाच्या करंज्या. आज आपण खूप सोप्या पद्धतीने ओल्या नारळाच्या करंज्या बनवणार आहोत. अगदी झटपट बनतात, खायला अप्रतिम लागतात. किती दिवस टिकतात साधारणतः या ओल्या नारळाच्या करंज्या 1 ते 2 दिवस टिकतात. आणि आपण ह्याच्यामध्ये मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गूळ आणि गव्हाचं पीठ याच्यामध्ये वापरणार आहे. त्याच्यामुळे कोणाला डायबिटीस असेल किंवा हार्टचा त्रास असेल ते लोक सुद्धा हे अगदी आरामात खाऊ शकतात. चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. आपण आता पहिलं सारण तयार करून घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण पीठ बनवणार आहोत. मग आता सारण कसं तयार करायचं ते आपण सगळ्यात पहिल्यांदा दाखवून घेऊयात. हो. ठीक आहे. आता सारण तयार करण्यासाठी आपल्याला 2 मेन इन्ग्रेडियंट लागणार आहेत. ते म्हणजे एक म्हणजे गूळ आणि दुसरं म्हणजे खोबरं ना मम्मी? हो. सगळ्यात पहिल्यांदा आता तूप घेऊयात आपण पॅन मध्ये. किती तूप घ्यायचंय आपल्याला? 1 चमचा. साधारणतः 1 चमचाभर इतकं तूप आपण पॅन मध्ये घेतलंय. आता तूप छान असं विरघळलंय, त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकूयात. 1 वाटी खोबरं. त्याचं आपण ब्राऊन कलरचं वरचं जे असतं ते काढून टाकलंय ना? हो. आणि 1 वाटीभर इतकं खोबरं आपण घेतलेलं आहे, खवलेलं खोबरं आहे. आणि अर्धा वाटी गूळ. 1 वाटी खोबऱ्यासाठी आपण इथे अर्धा वाटी गूळ घेतलाय. आता याला आपण एकजीव करून घेऊ. खोबरं तुपावरती आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. गूळ पण पूर्णपणे वितळला गेला पाहिजे आणि खोबरं सुद्धा अगदी खरपूस असं तुपावरती परतलं गेलं पाहिजे. आपण जेव्हा ओल्या नारळाची करंजी करतो 2 प्रकारे करतो, एक नेवरी आणि एक ओल्या नारळाची करंजी. जेव्हा नेवरी करतो तेव्हा एवढं हे ह्या प्रकारे पाहिजे असतं. सारण थोडंसं ओलसर लागतं ना त्याला, हे ओलसर असं नेवऱ्या करताना. आणि जेव्हा आपण करंजी करतो तेव्हा थोडंसं आपल्याला सुक्क सारण ठेवावं लागतं ना. आता आपण थोडं सुक्क सारण करून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला हे सारण थोडं सुक्क करून घ्यायचंय, ओलसर नाही ठेवायचंय. खोबरं आपल्याला इथे कोरडं करून घ्यायचंय. त्याच्यासाठी परतायला आपल्याला 4-5 मिनिटं लागतात. इथे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता आता खोबरं अगदी बऱ्यापैकी सुकत आलंय. छान असं सुकलेलं सारण केलंय आपण इथे. आता यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला टाकायचे आहेत. मनुके आणि काजू आवडीप्रमाणे, खसखस 1 चमचाभर इतकी खसखस टाकली. वेलची पावडर. हे मिक्स करून घेऊयात. थोडंसं पाव चमचा जायफळ. मस्त असं कोरडं झालं. गॅस बंद करूया. छान असं सगळं आपण मिक्स करून घेतलंय. आता इथे गॅस बंद करून घेतलाय. आता हे सारण आपल्याला थंड व्हायला तसंच ठेवून द्यायचंय. इथे 1 वाटीभर इतकं आपण गव्हाचं पीठ घेतलंय. आता थोडंसं चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचंय. इथे साधारणतः 2 चमचे इतकं कोमट तूप आपण यामध्ये टाकलेलं आहे. हे ना आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे आपण ना थोडंसं तूप अजून ऍड केलंय. आपल्याला ना ह्या पिठाचा एक छान असा गोळा तयार झाला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने मूठ बांधले गेले पाहिजे. मूठ बांधले गेले की समजायचं की तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे.
इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मूठ बांधून बघायचे. आता आपली छान अशी मूठ बांधली जाते, याचा अर्थ तूप अगदी व्यवस्थित प्रमाणात झालेलं आहे. आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत. आवश्यकतेप्रमाणे जसं दूध लागेल तसं यामध्ये वापरायचं आहे. आणि आता पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. हे पीठ ना दुधामध्येच मळायचं, पाण्यामध्ये नाही मळायचं, कारण की दुधामध्ये पीठ मळल्यामुळे पिठाला इतका छान फ्लेवर येतो ना, खूप छान लागतं पीठ आणि मऊ सुद्धा मळलं जातं. थोडं थोडं करून आपण यामध्ये दूध ऍड करूयात आणि हे पीठ आता छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ आणि लुसलुशीत असा पिठाचा गोळा आपण इथे मळून घेतलेला आहे. आता 5 मिनिटासाठी हे पीठ आपण अशा पद्धतीने झाकून ठेवूयात. आता इथे आपलं सारण पूर्ण तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे हे पीठ सुद्धा आपलं छान असं मळून झालेलं आहे. आता बाकीची तयारी सुद्धा आपण करून घेतली. लगेचच आता आपण करंज्या करायला सुरुवात करूयात. त्या पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. आता आपल्याला हव्या त्या आकाराच्या लाट्या करून घ्यायच्यात आपल्याला. आता लगेचच आपण करंजी बनवून घेणार आहोत. आता आपल्याला जर गरज असेल तरच पीठ लावायचं, नाहीतर नाही लावलं तरी चालेल, कारण आपण तुपामध्ये मळलेलं आहे. अगदी थोडंसंच पीठ आपण इथे लावलंय ना. हो, तशी गरज भासत नाहीये पिठाची, पण मी हात घेतली. आपण ही अशी थिकनेस ठेवलेली आहे. इथे आता लगेचच आपल्याला सारण भरून घ्यायचंय करंजीमध्ये. अगदी व्यवस्थित सारण भरायचं करंजीमध्ये. आपण सारण कमी भरलं ना की मग करंजी पोकळ बनते आणि खायला मजा नाही येत. व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचं. अशा पद्धतीने कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या. तुमच्याकडे जर करंजीचा साचा असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा ही करंजी बनवू शकता. आता आपण ही डायरेक्ट बनवतोय. अशा पद्धतीने ही चिरणी घेतलेली आहे आणि कडेची बाजू काढून टाकतोय आपण. आपण ही करंजीची कडा काढून टाकली आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी एक करंजी बनवून तयार आहे. अशाच पद्धतीने आता बाकीच्या करंज्या सुद्धा आपल्याला बनवून घ्यायच्यात. कधी कधी ही करंजी फुटते ना, तर त्याला असं दुधाचा हात लावून घ्यायचा. कडेने असा ना दुधाचा हात लावायचा. म्हणजे ना करंजी अशी छान बनते, चिटकली जाते व्यवस्थित. सुटत नाही करंजी ना. हो, सुटत नाही करंजी आणि तिला चिरा सुद्धा पडत नाहीत. अगदी छान ओलसर अशी राहते. जेव्हा आपण करंजी करतो तेव्हा लाट्या सुद्धा अशा पद्धतीने ना झाकून ठेवायच्या, जेणेकरून त्या ओलसरच राहतील. आणि समजा तुमची लाटी जर कोरडी वगैरे झाली तर जेव्हा आपण करंजी बनवतो, आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपण कडाला ना अशा पद्धतीने दूध लावून घेतलं होतं, जेणेकरून करंजी ओलसर राहील आणि ती व्यवस्थित चिटकली जाईल आणि ती तुटणार सुद्धा नाही. त्याच्यामुळे तुम्ही दूध सुद्धा लावू शकता जर थोडंसं पीठ कोरडं वाटत असेल तर. आणि जर पीठ ओलसर असेल तर काही दूध लावायची वगैरे गरज नाही. तशा सुद्धा करंज्या अगदी छान होतात. जसं तुम्हाला सोपं पडेल ना त्या पद्धतीने तुम्ही बनवा. आपण इथे दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं पडेल ना तुम्ही त्या पद्धतीने बनवा. तुम्ही पाहू शकता या अगदी मस्त अशा सगळ्या करंज्या आपण करून घेतल्यात. आता ह्यांना आपण तळून घेऊयात लगेच. इथे आपण कढई ठेवले आणि कढईमध्ये अगदी भरपूर असं तेल टाकले. तेल आता गरम होऊन देऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेचच करंज्या फ्राय करून घ्यायच्यात. इथे ना साधारणतः 1 वाटीभर इतकं खोबरं आपण घेतलं होतं आणि 1 वाटी खोबऱ्यामध्ये ना नाही म्हटलं तरी ह्या साधारणतः 10 करंज्या झालेल्या आहेत.
अगदी छान मध्यम आकाराच्या साधारणतः 10 करंज्या आपण इथे बनवून घेतल्यात. लगेचच आता आपल्याला ह्यांना फ्राय करायचं आहे आणि अगदी गरमागरम ह्यांचा टेस्ट सुद्धा करायचा आहे. छान अशा आलटून पलटून ह्या करंज्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात. मीडियम गॅसवरती आपल्याला करंजी फ्राय करून घ्यायची आहे. मध्ये मध्ये आलटून पलटून घ्यायची आहे करंजी. अगदी छान टमटमीत अशा फुलल्यात सुद्धा आणि छान असा तांबूस रंग आलाय. लगेचच आता ह्या करंज्या आपण काढून घेऊयात. अशाच पद्धतीने ना आता बाकीच्या करंज्या फ्राय करून घेऊयात. अगदी खमंग असा सुवास येतोय घरामध्ये. सगळीकडे खूप छान खमंग सुवास दरवळतोय, जसं काय दिवाळी करतोय असं वाटतंय लिटरली. आणि ना करंज्या अगदी इन्स्टंट फ्राय होतात. साधारणतः 1-2 मिनिट सुद्धा नाही लागत करंजी फ्राय व्हायला. मस्त आलटून पलटून 1-2 वेळा आपण ती करंजी छान अशी फ्राय करून घेतोय. बोलता बोलता आपला दुसरा घाना सुद्धा इथे तयार झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम अशा ह्या करंज्या बनून तयार आहेत. ओल्या नारळाच्या करंज्या आपण बनवल्या आहेत. खूप खमंग खुसखुशीत त्या बनलेल्या आहेत. बघूनच कळतंय. तुम्हाला खाऊन आता सांगतेच मी की त्या कशा झालेल्या आहेत. चला लगेचच टेस्ट करून पाहूयात. प्रचंड गरम आहेत. करंजी मी पहिली तुम्हाला तोडून दाखवते. आपण ना एक करंजी तोडून बघूयात पहिली. प्रचंड गरम आहे. वाव. इथे आतमध्ये तुम्ही सारण पाहू शकता. अगदी मस्त सारण भरलंय. मी पण टेस्ट करते. सारण ना एकदम परफेक्ट गोड झालंय ना. खूप जास्त गोड सुद्धा नाहीये आणि अगदी कमी गोड सुद्धा नाहीये. बरोबर एकजड सारण झालेलं आहे. वरचं आवरण एकदम सॉफ्ट झालंय. एकदम खमंग आणि खुसखुशीत लागतंय. खूप सुंदर लागतात ह्या करंज्या. 1 ते 2 दिवस आरामात टिकतात. आता सध्या बरेच उपवास तापस येतात. आपल्याला नैवेद्याला काय बनवायचा प्रश्नच असतो. आणि आता नारळी पौर्णिमा सुद्धा येणार आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीतरी ओला नारळाचं बनवू शकता. खूप सोपी इन्स्टंट अशी रेसिपी आहे. अगदी छान अशी रेसिपी आहे. खरंच खूप टेस्टी लागतात ह्यावाल्या करंज्या खायला. तुम्ही जर आतापर्यंत कधी ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ही रेसिपी घरी एकदा ट्राय करून पहा. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.